पावसाळा सुरू आहे तरी पण अजून ती थंडी काही कमी झाली नाही. नमस्कार मित्रांनो, मी आता आहे लद्दाखमधील नुब्रा व्हॅलीमध्ये. तर इथे जे टेंट असतात ना, टेंट हे बघा असे सगळे टेंट आहेत आणि ह्या टेंटच्या मध्ये ही सगळी ॲप्रिकॉटची झाडं आहेत. आपण जे पीच बघतो ना, पीच खातो तसंच हे ॲप्रिकॉट जे आपण सुकवले खातो, ओले आपल्याकडे येत नाही. मी तुम्हाला काढून दाखवतो. हे आता तयार झालेले आहेत काढण्यासाठी. हे सेम दिसतात बघा पीच सारखेच, फक्त पीच मोठे असतात, हे लहान असतात ॲप्रिकॉट. ह्याचं वरचं कवर आपण सुकवल्यावर खातो, हे फ्रेश आहे. इथे खूप सारे पडून गेले आहेत, जसे आपल्याकडे आंबे फणस जास्त लगे पडून जातात. लोक विकत नाही, टुरिस्टसाठी होतात. टुरिस्ट जेवढे खातील तेवढे खातात. त्यात अजून एक छोटंसं हे आहे, चांगले लागतात म्हणून वरचं हे फक्त कवर खाऊन चालत नाही. त्यांच्यावर खूप खायचे असतील तर आतमध्ये सीड आहे ना, बी, ती फोडून त्यातलं गर खायचा. म्हणजे ते दोन्ही बॅलन्स करतं आणि काय होत नाही. फक्त हे वरचं फळ खाल्लं तर पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, कारण टुरिस्ट लोकांसोबत असं झालेलं आहे. त्यांचं म्हणणं खायचं तर दोन्ही खायचं, म्हणजे तुम्ही जास्त खाऊ शकता. थोडं खायचं असेल तर ठीक आहे, मस्त लागतं ते, फ्रेश पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, लहान लहान झाडांना सोकीत लागतात ती. आणि म्हणून ॲप्रिकॉटचं आहे ना, त्याचा जो फुलांचा असतो, ॲप्रिकॉट ब्लॉसम म्हणतात त्याला, तो एप्रिलमध्ये इथे उत्सव असतो. खरं तर तुर्तुक गावात लद्दाखच्या हे ॲप्रिकॉट सगळीकडेच मिळतात. हे कुठचाही काढा आणि तुम्ही खाऊ शकता. खूप सारे पिकले आहेत. तुम्ही काढलाय आणि परत दुसरा खातोय, एक दोन खाऊच शकतो अगदीच. बाय बाय, खातो.